नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने मेहेंदळे कुटुंबाच्या विरोधामध्ये खूप मोठा प्लॅन आखलेला असतो. तर इथे तिलोत्तमा आणि जगन्नाथ या दोघांमध्ये भांडण लावून देण्यासाठी भैरवीने योजना आखलेली असते. जगन्नाथची मुलगी सानिका हिला मेहेंदळे कुटुंबाच्या घरामध्ये नोकर बनवून आणण्याचा प्लॅन भैरवीने केलेला असतो. त्यामुळे इथे जगन्नाथ आणि सावळी या दोघांमधले नातेसंबंध खराब होतील आणि इथे आता सानिकाचा वापर करून भैरवीला मेहेंदळे कुटुंबाकडून आपल्या अपमानाचा बदलासुद्धा घेता येईल. यासाठी तिने सानिकाला घरामध्ये नोकर म्हणून आणण्याचा निर्णय घेतलेला असतो, जेणेकरून तिला सातत्याने इथे तिलोत्तमाला ब्लॅकमेल करता येईल आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे वळवता येईल असा भैरवीचा खूप मोठा प्लॅन असतो. पण प्रेक्षकांनो, ही योजना आता जगन्नाथ आणि सावळी हे दोघेजण मिळून उद्ध्वस्त करणार असतात. कारण इथे सानिका ही आता दुसरी तिसरी कुणी नसून जगन्नाथची मुलगी आहे ही गोष्ट बरोबर सावळी शोधून काढणार असते. कारण भैरवीने सानिकाचं नाव अनामिका असं सांगितलेलं असतं आणि अनामिका म्हणूनच तिला नोकर म्हणून घरी आणलेलं असतं, जेणेकरून तिचा वापर करून तिलोत्तमाला आपल्या बाजूने वळवून प्रत्येक गोष्ट भैरवीच्या मनासारखी होईल आणि तिला सावळी आणि जगन्नाथ या दोघांकडून सुद्धा बदला घेता येईल अशी योजना तिने आखलेली असते. पण इथे आता सावळी योग्य वेळी सानिकाला ओळखून जगन्नाथ आणि सानिकाची भेट घडवून देणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे भैरवीने खूपच जास्त हुशारीने सगळा गेम पालटलेला असतो. तर इथे तिलोत्तमाकडून भूतकाळामध्ये काही चुका घडलेल्या आहेत आणि मैत्रीण म्हणून भैरवीला त्या चुका माहिती आहेत. त्यामुळे तिलोत्तमा घाबरत असते की आता किती वर्ष झाली आणि या गोष्टी जर माझ्या कुटुंबासमोर आल्या तर माझी काय इमेज उरेल, या गोष्टीला तिलोत्तमा घाबरत असते आणि भैरवी तिला दाखवत असते की मी तुला या संकटामधून वाचवणार आहे. जगन्नाथची मुलगी पिंकी म्हणजे सानिका हिच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं 4-5 वर्षांपूर्वी, त्याच्यामध्ये आता तिलोत्तमा सामील असते आणि भैरवीने तिची साथ दिलेली असते, मदत केलेली असते. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी सावळी आणि जगन्नाथ दोघेजण पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतात आणि साखरे डॉक्टर यांनी नेमकं सानिकाच्या बाबतीत काय केलं होतं, सानिकाचा मृत्यू कसा झाला, खरोखर तिचा मृत्यू झालेला आहे की नाही, याच्यामध्ये मेहेंदळे कुटुंबातील कुठली व्यक्ती, कुठला सदस्य सामील आहे, या गोष्टीचा शोध जगन्नाथ आणि सावळी यांना घ्यायचा असतो. पण इथे आता जगन्नाथला अशी माहिती मिळालेली असते की पिंकीचा जेव्हा अपघात झाला त्यावेळेला चंद्रकांत तिला भेटायला गेला होता आणि त्या सगळ्याच्या मागे चंद्रकांत आहे असं समजलेलं असतं. तेव्हा जगन्नाथ मेहेंदळेंच्या घरी येतो आणि इथे चंद्रकांत काकांना मारतो. त्यामुळे खूप जास्त गैरसमज निर्माण झालेले असतात. तेव्हा सावळी जगन्नाथला भेटायला जाते आणि ती म्हणत असते की या सगळ्यामध्ये बाबांची काही चूक नाही आहे, बाबा भैरवीच्या विरोधात आहेत. मला तर असं वाटतं की तुमचा गैरसमज करून देण्यासाठी माईंनीच काहीतरी योजना आखली होती. कारण जेव्हा मी त्यांच्या मोबाईलमधून नंबर घेतला होता आणि मी साखरे डॉक्टर यांना फोन केला होता तेव्हा मी कॉल लिस्टमधून तो नंबर डिलीट करायला विसरले होते आणि त्याच्यावरूनच इथे भैरवी माईंना कळलं असेल की मी साखरे डॉक्टरकडे जाऊन विचारपूस करत आहे आणि म्हणूनच त्यांनी आता तुमचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी इथे आता चंद्रकांत काकांचं नाव घेतलं असं सावळी त्यांना सांगते. तेव्हा इथे जगन्नाथ आता त्याच्यावरती विचार करत असतो. तेवढ्यातच घरी आल्यानंतर इथे भैरवी म्हणत असते की अमृता, माझ्यासाठी आल्याचा चहा करतेस का? तेव्हा राजकुमार म्हणतो अजिबात नाही, मी तिला किचनमध्ये जाऊ देणार नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे सावळी, तू माझ्यासाठी चहा कर. तेव्हा लगेचच सारंग तिची बाजू घेतो आणि म्हणतो की सावळी आत्ताच आलेली आहे. तेव्हा सावळी म्हणते हे बघा सारंग सर, 5 मिनटं लागतील, मी त्यांच्यासाठी आल्याचा चहा पटकन करते. तेव्हा अमृता म्हणत असते की तुला माहिती आहे का सावळी, अगं आई खूपच जास्त चिडल्या होत्या, तुला सातत्याने विचारत होत्या. मी काय म्हणते, तू जाऊन त्यांना जरा भेटतेस का, त्यांना इतका कसला राग आलाय. तेव्हा सावळी म्हणते ठीक आहे, मी जाऊन भेट घेते.
सावळी विचारते की काय झालं मॅडम, तुम्ही मला फोन केलेत, तुम्ही मला शोधत होतात का? तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणत असते, साखरे डॉक्टरचा नंबर भैरवीच्या मोबाईलमधून तूच घेतलास ना आणि तूच त्यांना फोन केलास. तुला माहिती आहे, साखरे डॉक्टरांना चुकीची माहिती मिळाली म्हणून जगन्नाथ इथे आला होता. त्याच्या मुलीच्या मृत्यूच्या मागे इथे सारंगचे वडील आता जबाबदार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. किती चुकीचा मेसेज गेला असेल बाहेर. तेव्हा इथे आता तिलोत्तमा म्हणत असते की यापुढे जर तू असं वागलीस ना तर ते मला चालणार नाही. घडलेल्या गोष्टींचा तुला जर जास्त काही माहिती नसेल ना, काही आढावा नसेल, तर काही गरज नाही आहे त्या गोष्टींमध्ये पडायची. जर पुन्हा तू असं काही केलंस ना जे आपल्या घराच्या विरोधात असेल तर मला ते चालणार नाही. आपल्या घरातली माहिती बाहेर जाता कामा नये. तू तुझ्या त्या वडिलांना जगन्नाथला सुद्धा काही सांगायचं नाही. मी आता तुला ठणकावून सांगते, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा सारंग म्हणतो, सावळी कशाला तू नंबर दिलास? हे बघ काहीही कर, पण मला विचारून तरी कर ना, मला याबाबत काहीच माहिती नसतं. तेव्हा सावळी म्हणते की जगन्नाथ काकांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, पण मला माहिती आहे या सगळ्यामागे भैरवी माईच आहेत. त्याच नक्की काहीतरी योजना आखतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी म्हणत असते की घरामध्ये एक तरी मुलगी कामाला ठेवायला पाहिजे. कारण का, आता अमृताची डिलिव्हरी जवळ आली आहे आणि इथे सावळीच्या सुद्धा रेकॉर्डिंग असतात. मग कुणीतरी मुलगी इथे कामाला नको का? तिलोत्तमा नको म्हणत असते, पण भैरवी तिला पुन्हा एकदा ब्लॅकमेल करते आणि म्हणते की मुलगी कामाला ठेवायला लागेलच. आणि तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, बरं ठीक आहे, तुझ्या ओळखीतली कुणी असेल तर ठेवूया. तेव्हा भैरवी म्हणते की सानिका, आता तुझी इथे येण्याची वेळ झालेली आहे. आणि ती आता अनामिकाला फोन करते. आणि प्रेक्षकांनो, अनामिका दुसरी तिसरी कुणी नसून ती जगन्नाथची मुलगी सानिकाच आहे. पण इथे भैरवीने तिचं नाव बदललेलं असतं आणि सानिकाला सुद्धा मेहेंदळेंच्या विरोधामध्ये भडकवलेलं असतं की तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे मेहेंदळे कुटुंबाचा हात आहे आणि त्यामुळे आता तुला उद्या इथे यायचं आहे, पण तुझा चेहरा लपून ठेवायचा. तुझा चेहरा कुणालाही दिसता कामा नये आणि थोडा मेकअप असा कर की तुला कुणीही ओळखलं नाही पाहिजे, असं भैरवीने अनामिकाला सांगितलेलं असतं. आणि ती आता जगन्नाथची मुलगी सानिका हिला मेहेंदळींच्या घरामध्ये नोकर म्हणून घेऊन येते आणि तिला सातत्याने आठवण करून देत असते की तुला या सगळ्यांकडून बदला घ्यायचा आहे, कारण तुझं आयुष्य या मेहेंदळे कुटुंबातील तिलोत्तमा, चंद्रकांत यांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. तेव्हा इथे आता भैरवी सानिकाचा आधार घेणार असते, तिची मदत घेणार असते. तिला आता मेहेंदळे कुटुंबाकडून आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो. सावळी, तिलोत्तमा, सारंग यांच्याकडून बदला घ्यायचा असतो आणि त्यामुळे इथे आता सानिकाला अनामिका असं नाव देऊन तिने घरी बोलावलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, अनामिका घरी आल्यानंतर ती प्रत्येकाजवळ बोलणं टाळत असते. भैरवी म्हणत असते की ती कमी बोलते पण काम मात्र जास्त करते, तुम्हाला कुणालाही बोलण्याची ती संधी देणार नाही. तेव्हा सावळी तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सावळीला तिच्यावरती संशय येतो की हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते, ही मुलगी आमच्यापासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न का करते, म्हणून इथे सावळी तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला झाल्यानंतर सावळीला कळलेलं असतं की ती अनामिका नसून सानिका आहे आणि ती जगन्नाथची मुलगी आहे. तेव्हा इथे आता भैरवीचा प्लॅन सावळीच्या लक्षात आलेला असतो आणि ती लवकरच ही गोष्ट जगन्नाथला सांगणार असते आणि लवकरच जगन्नाथ आणि सानिका यांची भेट घडवून देणार असते आणि भैरवीचा प्लॅन फ्लॉप करणार असते. आपलं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून इथे आता सावळी लवकरच वाचवणार आहे आणि भैरवीला सगळ्यांसमोर एक्सपोज करून लवकरात लवकर तिची घरातून हक्कलपट्टीसुद्धा करणार आहे.